जय महाराष्ट्र. आर-टी प्रवेश प्रक्रिया 2026 मार्फत आपल्या पाल्याचं ॲडमिशन आर-टी मार्फत करू इच्छिणाऱ्या पालकांसाठी हा व्हिडिओ आहे. आपण पाहतो आर-टी प्रवेश प्रक्रियेला विलंब होत चाललेला आहे. 17 फेब्रुवारी म्हणजे आज ॲडमिशन प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा आहे. आता त्याच पार्श्वभूमीवर काही नवीन चेंजेस किंवा बदल करण्यात आले आहेत नियमामध्ये. ते म्हणजे 1 किलोमीटरच्या आतच तुम्हाला शाळा निवडता येतील. यामुळे पालकांचा मनस्ताप वाढलेला आहे. ज्यांच्या घराशेजारी 1 किलोमीटरच्या आत शाळा नाहीये, ते या योजनेतनं सरळ-सरळ बाहेर फेकले जात आहेत. मग अशातच आता पालक साम, दाम, दंड, भेद काहीही आजमावून आर-टी मार्फत ॲडमिशन मिळवायचंच म्हणून त्या मानसिकतेत तयार झालेले आहेत. मी समजू शकतो, मी स्वतः पालक आहे. मीही या प्रक्रियेतनं गेलेलो आहे 2021 वर्षी आणि आपण ज्या गोष्टीची मागच्या 2, 3, 4 महिन्यापासून वाट पाहत होता आणि ती आता हातातनं निसटताना ज्यावेळेस आपल्याला दिसते, त्यावेळेस आपली मनस्थिती काय असू शकते ते मी समजू शकतो. त्याचा मला आदर आहे. परंतु या ओघामध्ये आपल्याकडनं काही चुका कळत-नकळत होऊ नये. कारण जी आज आपल्याला चूक दिसत नाहीये, परंतु ती पुढे जाऊन चूक होऊ शकते. किती मोठी चूक ठरू शकते, त्याचं आर्थिक नुकसान तुमचं होऊ शकतं. तुमच्यावरती वेगळ्या प्रकारचा खटलाही चालू शकतो. तर काय-काय चुका आहेत, ज्या पालकांच्या हातातनं कळत-नकळत घडू शकतात. या परिस्थितीमध्ये याच्याबद्दल सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. त्यामुळं माझी विनंती आहे पालकांना, हा व्हिडिओ इतर व्हिडिओप्रमाणे इतकाच महत्त्वाचा आहे प्रत्येक पालकांसाठी. कारण आता मनस्थिती बदललेली आहे पालकांची. विश्वास सरकारवरचा उडलेला आहे. कुठेतरी या यंत्रणेवरचा, प्रक्रियेवरचा विश्वास उडलेला आहे. तर कुठेतरी वाम मार्गानं आपल्याला केन प्रकारेनं आर-टी-मधनं ॲडमिशन मिळवायचंच हा निर्धार जर तुमचा झालेला असेल, तर हा व्हिडिओ थोडक्यात पहा 2 मिनिटं आणि त्याच्यानंतर निर्णय घ्या. मित्रो, आर-टी प्रवेश प्रक्रियेमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन मिळवायचं असेल आणि जर कोणी तुम्हाला असं सांगत असेल, की शिक्षण विभागात माझी ओळख आहे. आमचे कोणी लांबचे पाहुणे आहेत किंवा जवळचे, अतिजवळचे पाहुणे आहेत, मित्र आहेत, जे शिक्षण विभागात काम करतायत. तुम्ही फक्त हो म्हणा. तुमचा नंबर लागल्यानंतर तुम्हाला पैसे द्यायचे आहेत. तर कृपया करून ही गोष्ट लक्षात घ्या. आर-टीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये म्हणजेच लॉटरी सिस्टममध्ये मानवी हस्तक्षेप हा शून्य आहे. ही प्रक्रिया तशीच आहे जसं ई-व्ही-एम आपण ज्याला म्हणतो मतदानासाठी. ज्यावरती आक्षेपही घेतलाच जातो, परंतु प्रक्रिया ही पारदर्शकच आहे. त्यावरती विश्वास ठेवणं अवघड जातं जनतेचं, परंतु तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. मी तुम्हाला हे इतक्या कळकळीनं का सांगतोय? कारण बरेच पालक फ्रॉडला बळी पडतायत. म्हणजे तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला काहीच करायचं नाहीये. काही ठिकाणी तुम्हाला सांगण्यात येईल, की जर तुम्ही स्मार्ट पॅरेंट्स असाल, म्हणजे पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर अशा ठिकाणचे तुम्ही पालक आहात, तर तुमच्याकडनं सुरुवातीला पैसे नाही घेणार. ते म्हणतील लागल्यानंतर आम्हाला पैसे द्या. परंतु काही ग्रामीण भागातनं, काही छोट्या सल्ल्यातनं, काही एजंट असे सक्रिय असतात या कार्यक्रमामध्ये, या टायमिंग्समध्ये, की ते सांगतात, की आपली चांगली फील्डिंग आहे, ओळख आहे शेवटपर्यंत, तुमचं काम झालंच म्हणून समजा आणि पैसे किती घेतायत म्हणजे मागच्या 2 वर्षापर्यंत किंवा मागच्या वर्षापर्यंत मला जितकं माहिती होतं तितकं म्हणजे 5,000, 10,000, 20,000 इतक्या रकमा होत्या. परंतु यावर्षी उच्चांक गाठलेला आहे. म्हणजे पहिल्या वर्षी जी काही त्या शाळेची फीस असेल, तितकी फीस तुम्हाला अगोदर जमा करणं आहे. हे ह्या एजंटचं काम चालू आहे. आणि तुम्ही जर मला विचाराल, तर असं होतं का? तर 100% होत नाही. लॉटरी सिस्टम ही संगणकीकृत आहे. कॉम्प्युटराइज्ड लॉटरी सिस्टम आहे. मानवी हस्तक्षेप शून्य आहे. तुमचा केवळ ॲप्लिकेशन नंबर, जे काही डिजिट्स असणार आहेत, पहिले 4 डिजिट्स, त्यावरतीच तुमचं लॉटरी लागणार आहे. आणि जर का तुमची लॉटरी लागली, तर ती तुमची लॉटरी लागलेली असेल आणि विनाकारण तुम्हाला त्याला आर्थिक जे काही फटका आहे तुम्हाला बसणार आहे आणि तुम्हाला तितके पैसे तुम्हाला मोजावे लागणार आहेत. तसा तर नंबर तुमचा आर-टीमधनंच लागलाय. उदाहरणार्थ सांगतो, माझ्याकडं समजा 1,000 पालकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे आणि त्यापैकी जर समजा 300 पालकांचा म्हणजे रेशो हाच आहे, 30% शाळेत नंबर लागणार आहे, 30% मुलांचा. 300 लोकांचा नंबर बाय डिफॉल्ट लागणार आहे. कुणाचा का लागेना त्या 1000मधनं. तर तुम्ही मला जर समजा मी तुम्हाला म्हटलं, की मला पैसे लागल्यानंतर द्यायचे आहेत. मला काय करायचंय? मला काहीच करायचं नाहीये. केवळ आणि केवळ वाट बघायची तुमचं ज्यांचा कोणाचा लागला त्यांनी मला पैसे आणून द्यायचे. तर इतका सोपं आहे आर-टी-मधनं एजंट्सला पैसे कमवणं. त्यामध्ये कुठंच हस्तक्षेप नाहीये. आता दुसरा महत्त्वाचा भाग यामध्ये आणि जो मनस्ताप वाढलाय आणि त्यामध्येही आर्थिक फसवणूक पालकांची होतीये ते म्हणजे 1 किलोमीटरचं अंतर. आता तुम्ही म्हणाल 1 किलोमीटर अंतर आणि आर्थिक फसवणूक काय आहे? तर जास्तीत जास्त पालकांचा कल आता 1 किलोमीटरच्या आत भाडेकरू म्हणजे भाड्यानं राहण्यासाठी
झालेला दिसतोय. मग आता अशातच कॉम्पिटिशन वाढला की रेटही वाढणार. म्हणजे जो रेट एजंट्स घेत होते, नवल नको वाटायला की आज जागा मालक सुद्धा त्याच रेटवरती येऊन कुठेतरी थांबलेले आहेत. म्हणजेच काय, जर तुमचा नंबर लागला, तर तुम्हाला पहिल्या वर्षाची फीस, जी काही त्या शाळेची फीस असेल, म्हणजे तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये असाल 20,000 असेल, तुम्ही मध्ये असाल 50,000, 60,000, पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी लाख, 2,00,000, जी काही फीस असेल तितकी फीस तुम्हाला भरावी लागेल. म्हणजेच त्या घरमालकाला द्यावी लागेल, तरच तो तिथली संमती देतोय. आता यात जागा मालकाचं नुकसान काय आहे? तर स्वाभाविक आहे, त्याचं पॅन कार्ड तुम्ही वापरताय, तर त्याला कुठेतरी इन्कम टॅक्समध्ये त्याला टॅक्सेस लागणार आहेत. त्याचा कर त्याला भरावाच लागणार आहे. जरी तुम्ही नाही राहिलात, तरी 11 महिन्यासाठी तुम्ही भाडे करार म्हणून दाखवलेला आहे. तर जर तुमचा नंबर नाही लागला, तुम्ही तो विषय क्लोज करता, परंतु त्याला त्याचा फटका बसतो. परंतु तो किती बसतो? 5,000, 10,000 ह्याच्यावरती फटका बसत नाही. परंतु तसं नसताना कुठेतरी लालसेपोटी आता एजंटसारखं जागा मालकही सक्रिय झालेले आहेत या प्रक्रियेमध्ये पालकांची पिळवणूक करण्यासाठी. एकीकडे सरकार अटीशर्तीचं पाचर टाकून पालकांचे अ, आणखीन या प्रक्रियेला जटिल बनवत आहे आणि दुसरीकडे एजंट आणि जागा मालक आता परत पालकांना खाण्यासाठी उभे आहेत. त्यामुळं माझी पालकांना विनंती आहे, कुठल्याच भूलथापांना बळी न पडता तुम्ही लक्षात घ्या, 1 किलोमीटरच्या आत जर तुम्हाला शाळा मिळत असेल तर ठीक आहे, नसेल तर जितकं होईल तितकं सोप्या पद्धतीनं 1 किलोमीटरच्या आत घराचं रेंट अग्रीमेंट करून घ्या. जेवढ्या गोष्टी पारदर्शक ठेवता येतील त्या जागा मालकांसोबतही पारदर्शकता ठेवा आणि तुमचं काम करून घ्या. आशा करतो आता हा जो काही व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठीही तितकाच महत्त्वाचा आहे आणि तो तितकाच महत्त्वाचा ठरेल. कारण मला पालकांचे फोन येतात आणि ते मला सांगतात, की "सर काहीही झालं तरी असंही आम्हाला फीस भरायचीच आहे, तसंही फीस भरायची आहे. 1,00,000 2,00,000 गेले तरी चालतील, परंतु आमचा नंबर लागलाच पाहिजे. कोणी आहे का बघा." असा कोणीही कुठंच नाहीये. महाराष्ट्रात तर कुठंच नाहीये. कुठलाच अधिकारी तुमच्या 30-40 हजारासाठी त्याची आयुष्याची नोकरी गमावणार नाहीये. ही गोष्ट ध्यानात ठेवा. जय महाराष्ट्र.